आईबाप आपल्या मुलांसाठी खूप कष्ट करतात, अतोनात यातना सहन करतात, पण ते कधी एका शब्दाने आपल्या मुलांसमोर बोलून दाखवत नाही। पण या सगळ्या यातनांचा जेव्हा उद्रेक होतो तर तो उद्रेक कसा होतो आणि त्या उद्रेकाद्वारे काय काय गोष्टी घडतात त्या गोष्टींवर भाष्य करणारा चित्रपट देवमाणूस म्हणजेच महेश मांजरेकर यांचा देवमाणूस हा चित्रपट सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे आणि आज आपण त्या चित्रपटावरती सविस्तर बोलणार आहोत। तर मित्रांनो, शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा, कुठेही जाऊ नका आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब, कारण ते तुमच्यासाठी मोफत आहे आणि त्या एका सबस्क्राईबने मला खूप मोठी प्रेरणा भेटते असे चांगले व्हिडिओ बनवायला। नमस्कार मित्रांनो, माझं नाव रवींद्र, आपलं सगळे पाहता आपलं लाडकं यूट्यूब चॅनल रचनापुत्र रवींद्र। सर्वप्रथम माझ्या झापूक झुपूकच्या रिव्ह्यूला आपण जो प्रतिसाद दिला त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद आणि या व्हिडिओला सुद्धा तसाच प्रतिसाद भेटेल अशी अपेक्षा करून व्हिडिओला सुरुवात करतो। तर कथा थोडक्यात अशी आहे की केशवभाऊ म्हणजेच गावातले अतिशय सज्जन व्यक्ती ते आपल्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी विविध ठिकाणाहून लोन घेतात, म्हणजेच कर्ज घेतात। मुलगा जर पैसे घेऊन परदेशी स्थायिक होऊन जातो, पण वेळ ती लोन परतफेड करण्याची तर त्यावेळी तो मुलगा अक्षरशः त्यांना नाही म्हणतो, कारण इतका नालायक आणि निकृष्ट मुलगा मी कधीच बघितला नाही जेवढा त्या चित्रपटात दाखवला आहे। तो पैसे द्यायला नकार देतो आणि आता कोण येऊन केशवभाऊ आणि त्यांच्या घरच्यांना त्रास देतं, त्या घरावरती कोणाचा डोळा असतो आणि त्यांच्या हातून असं काय पाप घडतं आणि सोबतच ते केलेल्या पापातून कसे सुटतात, सगळ्या रंजक कथानकावर हा चित्रपट बेतलेला आहे। चित्रपटाच्या फर्स्ट हाफ आणि सेकंड हाफ बद्दल बोलाल तर चित्रपटाचा फर्स्ट हाफ आणि सेकंड हाफ अक्षरशः स्लो पेस्ट आहे। ते म्हणतात ना स्लो बर्निंग, अगदी तसाच। चित्रपटाचा फर्स्ट हाफ हा ऑलमोस्ट बिल्डअपमध्ये जातो आणि चित्रपट जेव्हा ऐन रंगात येतो त्यावेळेस त्या चित्रपटाचा मध्यांतर आलेला असतो। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा चित्रपट वध चित्रपटाचा रिमेक आहे का? तर हो, हा वध या चित्रपटाचाच रिमेक आहे, पण हा ऑफिशियल रिमेक नाही, हा फक्त आपण त्याला रिमेक म्हणू शकतो। पण देवमाणूस हा चित्रपट नक्कीच थ्रिलर चित्रपटांचा फील देऊन जातो। चित्रपटातल्या आवडलेल्या गोष्टींबद्दल जर आपण बोलतोय तर या चित्रपटाच्या म्युझिकबद्दल आपण नक्कीच बोलायला पाहिजे। अतिशय कानाला सुमधुर वाटणारं म्युझिक या चित्रपटात दिलं आहे आणि विशेष करून जर कुठलं गाणं लक्षात राहत असेल तर ते म्हणजे नारायण नारायण। अक्षरशः तुम्ही चित्रपटगृहातून बाहेर निघताना सुद्धा तेच गाणं तुम्ही गुणगुणत राहणार आहे। यासोबतच दिंडीचे सीन जे आपल्याला पडद्यावरती दिसतात ते अतिशय सुंदर आणि सुरेख आपल्याला दिसतात। महत्त्वाची गोष्ट काय की दिंडीचे सीन्स ज्यावेळेस येतात ना तर अक्षरशः अंगावरती काटा येतो आणि तो सगळा जो माहोल आपल्याला पडद्यावरती दिसतो ना, अक्षरशः मनातून फक्त विठ्ठल आणि विठ्ठल आणि विठ्ठलाचंच नाव येतं। चित्रपटात मला एक सीन सगळ्यात जास्त आवडला, तो म्हणजे महेश मांजरेकर आणि मोहन आगाशे यांची भेट होते त्यावेळेचा सीन। तो सीन अशा ठिकाणी आणि अशा सिच्युएशनला शूट केला आहे ना की तो तुमच्या काळजात नक्की घर राहून जातो। या सीनमधली विशेष गोष्ट कुठली असेल तर ती या सीनमध्ये वापरलेले जे संवाद आहेत ते तुमच्या सोबत शेवटपर्यंत राहतात। सोबतच चित्रपटात जो दशावताराचा रेफरन्स घेतलाय तो सुद्धा तुमच्या शेवटपर्यंत लक्षात राहतो। चित्रपट सगळ्या ठिकाणी चांगला आहे अशातलाही भाग नाही, निगेटिव्ह पण आहेत, त्यावर सुद्धा आपण आता बोलणार आहोत। चित्रपटात जो हायलाईट असायला हवा होता मारतानाचा सीन तो या चित्रपटात मिसिंग आहे। वध या चित्रपटात हा खून दोघं जण मिळून करतात, पण फक्त महेश मांजरेकरांना हे सगळं करताना दाखवलंय। वध चित्रपटामध्ये सगळं काही साफसफाई करताना डिटेलिंगमध्ये दाखवलं होतं, पण या चित्रपटात ती डिटेलिंग मिस वाटते। कदाचित ए सर्टिफिकेट पासून दूर राहण्यासाठी त्यांनी हे केलेलं असावं। चित्रपटाचा दुसरा निगेटिव्ह आहे की चित्रपट हा बऱ्याच ठिकाणी रेंगाळल्यासारखा वाटतो। चित्रपटाची लेन्स जर अजून कमी असती तर चित्रपट बघताना अजून मजा आली असती। परफॉर्मन्सबद्दल बोलायचं झालं तर चित्रपट कुठे पीक करत असेल ना तर मित्रांनो तो म्हणजे सिद्धेश बोडकेच्या परफॉर्मन्समध्ये। काय जबरदस्त काम केलंय त्यांनी, कसल्या ताकदीचं काम केलंय खरंच। म्हणजे तो चित्रपटात नसता तर कदाचित चित्रपट हा त्या लेवलचा नसता झाला ज्या लेवलचा तो आता दिसतोय। एक प्रकारे आपण वधमध्ये बघितलं तर सचदेवाने जे काम केलं होतं त्याच तोडीचं काम त्याने आपल्याला इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि हा प्रयत्न त्याचा नक्कीच सक्सेसफुल झाला, यात काही वाद नाही, कारण हा जिथे कुठे दिसेल ना हा नक्की मार खाणारे फटके खाणारे। सोबतच आपल्याला चित्रपटात दिसत आहेत महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भाऊ आणि अभिजित खांडेकर, आणि मला सांगायला खरंच खूप जास्त आनंद होतोय की सगळ्यांनी अतिशय उत्तम काम केलंय। सगळ्यांचे कामं लक्षात राहणाऱ्यासारखे आहेत। तर बोलूया या चित्रपटाचे दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देवस्कर यांच्या बाबतीत। तर यांचं काम मला चांगलं वाटलंय। खरं तर मी यांचं काम आधी बघितलेलं नव्हतं, पण काही सीन्स असे आहेत की ज्यामध्ये दिग्दर्शकाची पकड आपल्याला नक्की दिसून येते आणि काही सीन्स असे आहेत की जिथे चित्रपट थोडा सैल झाल्यासारखं वाटतं। या चित्रपटात त्यांचं मिक्स काम आहे जे की तुम्हाला चांगलंही वाटतं, वाईट तर वाटत नाही पण चांगलंच वाटतं। तर ओव्हरऑल देवमाणूस या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर चित्रपट खरंच अप्रतिम झालाय। काही 2-3 पॉईंट सोडले तर चित्रपट खरंच अप्रतिम झाला आणि जर तुम्ही महेश मांजरेकर, रेणुका शहाणे यांच्यासोबतच सिद्धेश बोडकेच्या परफॉर्मन्ससाठी हा चित्रपट नक्की म्हणजे आवर्जून बघितला पाहिजे। एक बापाची दशा काय होते ज्यावेळी त्याला 4 ठिकाणाहून धक्के खावे लागतात, अशा प्रकारे टिपून त्यांनी पडद्यावरती उतरवलं की ते सगळं तुमच्या मनात घर नक्की करतं। सोबतच चित्रपटाचं म्युझिक सुद्धा चांगलं आहे, तर या चित्रपटाला तुम्ही एक चान्स नक्की देऊ शकता।
तर मित्रांनो, हा होता माझा देव माणूस या चित्रपटाचा रिव्ह्यू. हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही चित्रपट बघितला असेल तर त्या बाबतीत तुमच्या काय भावना आहेत त्यासुद्धा तुम्ही खाली कमेंटमध्ये व्यक्त करू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत आहेत तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, व्हिडिओ पुढच्या येणाऱ्या अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद. काळजी घ्या.